धारावीमधून धक्कादायक बातमी समोर येते। धारावीमध्ये एका पतीने स्वतःच्या पत्नीला मारल्याची धक्कादायक घटना धारावीमधून समोर येते। काळी जादू केल्याच्या संशयातून एका पतीने स्वतःच्याच पत्नीला जीवानीशी मारले आणि त्यानंतर स्वतःच्याच मुलाला व्हिडिओ कॉल करून आईचा देह दाखवलाय। त्यामुळे परिसरात आता मोठी खळबळ उडाली आहे। माहितीनुसार आरोपी अमृत सोळंकी असं याचं नाव आहे, जो 58 वर्षांचा आहे आणि त्याची पत्नी सूरजबेन सोळंकी। हे दोघेही धारावीमध्ये राहत होते आणि आरोपीला पत्नी काळी जादू करत असल्याचा संशय होता आणि याच संशयातून या दोघांमध्ये कित्येकदा वाद होत होते। शुक्रवारी दुपारी झालेल्या वादानंतर अमृत सोळंकीने त्याच्या पत्नीवर हल्ला केलाय आणि तिला जीवानीशी मारलाय आणि तिचं निधन झाल्यानंतर आरोपीने त्याचा मुलगा शिवराम सोळंकी याला व्हिडिओ कॉल करून आईचा देह दाखवलाय। त्यामुळे परिसरात आता मोठं भीतीचं वातावरण पसरलंय। या मुलाला देखील मोठा धक्का बसला। आईची अशी अवस्था पाहून घाबरलेल्या मुलाने लगेचच पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती सांगितली। घराचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे त्याने पोलिसांची मदत घेऊन दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला आणि त्यानंतर आईचं नको ते रूप त्याला पाहायला मिळालं। दरम्यान या घडलेल्या घटनेनंतर आता परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय, संतापाचं वातावरण पसरलंय। आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि गुन्हा देखील दाखल करून पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय। दरम्यान या घडलेल्या घटनेनंतर त्याच्या मुलाला मोठा धक्का बसलाय। परिसरात भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतं।